पक्षाच्या वतीने आज भव्य विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात संपन्न झाले। यावेळी आमदार जयकुमार गोरे, किरण बर्गे, सागर शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। पक्ष देश घडवताना पक्षाचं योगदान, त्यामध्ये गांधी कुटुंबियाचं योगदान, या सगळ्या गोष्टी आपण लोकांच्या समोर नेण्याची आवश्यकता आहे। नाहीतर मनोवाद आता ह्या जवळजवळ बघितलं साहित्य संमेलनापासून कॉलेजपासून अगदी सगळ्या ठिकाणी आज पोहोचतो। त्याला कुठंतरी थांबवायचं काम या युथ शक्तीच्या माध्यमातून, एनएसवायच्या माध्यमातून झालं पाहिजे। हे या निमित्ताने मी आपल्याला मनापासून सांगेन। शिवराज दादा या ठिकाणी स्टेजवर आहे, आपल्या समोर बसलेला जो युवक आहे, आज राहुलच्या सोबत काम करतो, दिल्लीमध्ये काम करतो, एनएसवायच्या माध्यमातून त्या राज्याचा प्रभारी म्हणून काम करतो। कराडमध्ये असलेला हा युवक काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये, युवकांच्या कोर कमिटीमध्ये काम करतो। प्रचंड ऊर्जा शक्ती असणारे युवक आपल्याकडे आहेत, नाही असं अजिबात नाही, परंतु हे सगळं पुढे घेऊन जात असताना आपण फक्त आवड असून चालणार नाही। मी सरपंच झालो पाहिजे म्हणून चालणार नाही, पण सरपंच होण्यासाठी जे करायला लागते, लोकांची सेवा करायला लागेल, लोकांच्या प्रसंगाला जायला लागेल, लोकांच्या अडचणीला जायला लागेल। एखादा आपण कधी समाजसेवक असतो, रस्त्याच्या बाजूला उभा राहिलेला एखाद्या म्हाताऱ्या माणसाला रस्त्याच्या पलीकडे जाताना हात धरून आपण पलीकडे सुटून आला तर मला वाटते बरं वाटतं ना तसं का म्हातारा कसं तरफडत चाललंय हे बघताना मजा वाटते, ते बघताना आपण हसतो, ते बघताना आपण मजा घेतो। पण त्याच जर एखाद्या वृद्ध माणसाच्या हाताला धरून रस्ता पलीकडे जाऊन बस करून आपण आलो तर मला वाटतं त्याच्यासारखा आनंद दुसऱ्या कशाला असतो। अशी खूप कामं असतात की जे आपण लोकांच्या हिताची, लोकांच्या सेवेची करू शकतो। बाकीचं सोडून द्यावं सगळं। आपल्या गावात एखादं लग्न असतं आपल्या सहकार्याच्या, त्या लग्नात आपण उभं राहून गंमत बघत असतो। ते गंमत बघता बघता आपण जर त्यांच्या कार्यात सहभागी झालो, त्याला थोडीशी मदत करत राहिलो, एक नेतृत्व इस्टॅब्लिश व्हायला, तयार व्हायला खूप छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत असतात। खूप छोट्या छोट्या एखादं पोरं जर सगळ्या गणपती मंडळात चांगलं काम करायला लागलं, लोकांच्या अडचणीला जायला लागलं, तर त्याच्याकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन चांगला होतो। त्याच्याकडे लोक उद्याचं नेतृत्व म्हणून बघतात, त्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून जेव्हा काम करतो आपण, अनेक मुलं असे आहेत एक मंडळाच्या माध्यमातून पुढे आली, समाजसेवेच्या माध्यमातून पुढे आली, तीच पुन्हा राजकीय नेतृत्व म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आले। त्यामुळे आपण डायरेक्ट सगळ्यांना वाटतं मी ग्रामपंचायत सदस्य झालो पाहिजे, मी सरपंच झालो पाहिजे, मी जिल्हा परिषद सदस्य झालो पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे, पण हे सगळं होत असताना सहज होत नाही। याच्यासाठी आपण लोकांच्या सेवेमध्ये राहायला लागतो, लोकांच्या सोबत राहायला लागतं, लोकांना लोक आपल्या लिडरशिप बघतात, त्याच्यामध्ये आपण काम करायला लागतो। एवढंच या निमित्तानं आपल्याला मनापासून सांगेल। आज आपल्या सगळ्यांना इथं आपण सगळेजण आहोत, एवढ्यापुरतं मर्यादित नाही, पण गावागावात जाऊन हे सगळं उभं केलं पाहिजे, आपण वेळ देऊन काम केलं पाहिजे, हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगेन। पुन्हा एकदा एनएसवायच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनापासून धन्यवाद देईन। खास करून युवतींच्या बाबतीत आपल्या संघटनेमध्ये दुष्काळ आहे। इव्हन आपण बघितलं बाकीच्या पक्षाच्या संघटना बघितल्या, आपली युथ काँग्रेस एनएसवायची संघटना बघितलं तर युवतीच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत आपण कसं युथ काँग्रेसची संघटना आपण केली, त्यांनाही याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। युवकांना या काम करायची संधी दिल्याचं स्टेजवर युवकांचा कार्यक्रम असला तर आमच्याकडे ॲव्हरेज वय असतं 55 स्टेजवर। जेव्हा स्टेजवर बसायला युवकांना कधी संधी मिळाली पाहिजे। युवकांना काम आमच्याकडे 60 वर्ष झालं तरी युवा नेते, 65 वर्ष झालं तरी युवा नेते होतच नाही। युवकांचा बुलंद आवाज, 9 वर्ष 67
आणि राजस्थानची निवडणूक झाल्यावर आज राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा स्पर्धा चालू होती दोन नेत्यांच्यामध्ये, अशोक गहलोत आणि सचिन पायलट. सचिन पायलटांचं वय किती आहे? दादा किती आहे? 37-38 वर्षाचा एक युवक आहे. आज राजस्थानचा मुख्यमंत्री म्हणून सगळ्यात आघाडीवर असणारं नाव आहे युवकांच्या मध्ये. आणि 70-80 वर्षाची नेते मंडळी तिथं आहे. खूप काम केलेली मंडळी आहे. त्यामुळे असं आपणही तो दृष्टिकोन समोर ठेवावा. युवकांना माझं काही सांगणं आहे की कामातून, कष्टातून आणि सेवेतून पुढे जावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आज थेंबे साचे संघटनेमध्ये सुरुवात करत असताना एखादा दुसरा 5-10 लोकांची संघटना असते. आणि जेव्हा संघटना एवढ्या ॲग्रेसिव्हपणे ताकदीने काम करते, त्या संघटनेबद्दल लोकांच्या मनामध्ये आकर्षण निर्माण होतं, तेव्हा आपोआप सगळी संघटना तयार होत असते. मी तुमच्या समोरचं एक उदाहरण आहे. माझा इतिहास जर तुम्हाला सांगितला, इतिहास माहिती असेल तर मी एका सामान्य शेतकऱ्याच्या घरातला मुलगा आहे. मी जेव्हा समाजकारणात आलो तेव्हा माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं. माझे वडील कुठे जिल्हा परिषद सदस्य नव्हते, आमदार नव्हते, खासदार नव्हते किंवा काहीच माझ्याकडे नव्हतं. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून समोर आलो, पण लोकांच्या सेवेत राहिलो, ताकदीनं पुढे आलो. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर कुठलाही व्यवसाय असेल तर फारच माणसाला पडेल होतं. ठीक आहे, एकदा पडेल, काय फरक होतो, पडेल, एकदा दोनदा पडेल, तीनदा पडेल, पण तिसऱ्या वेळी उठून परत चालेल. आपण बघितलं एखादा मुलगा उठतो, उठायला लागतो तेव्हा अनेकदा पडतो, पण तो तसाच प्रयत्न करत जातो तेव्हा तो उठतो, चालताना पडतो, पण परत चालायला शिकतो. त्यामुळे संकट आणि अडचणी या जीवनात आल्याच पाहिजे. आणि जोपर्यंत संकट आणि अडचणी येत नाही तोपर्यंत त्यातनं मार्ग काढायचा कसा असतो हे आपण कधीच शिकत नाही. त्यामुळं एक साध्या घरातलं पोरगं 2 टर्मचा आमदार होता. 2 टर्मचा आमदार, 10 वर्ष झालं मी आमदार. जिल्हा परिषद सदस्य झालो तेव्हा मी 28 वर्षाचा होतो. जिथं राजकारणातलं वय सुरुवात होती ना, 50-52 वर्षाचा झाला की मग राजकारणात खऱ्या अर्थानं मॅच्युरिटी येते आणि त्याचं राजकारण चालू होतं. मी आज वयाच्या 42व्या वर्षी 2 वेळा आमदार आहे. अजून 52 वर्षाचा व्हायच्या वेळी मी अजून 3 वेळा आमदार आहे. राजकारणाची सुरुवात होते, वय होते, म्हणजे राजकारण चालू होतं 50-52 वर्षाच्या पुढं. तिथं मी 25 वर्ष आमदार म्हणून काम केलेलं असेल. संधी मिळत असेल, संधी निर्माण करायला शिका. कुणी तुम्हाला म्हणणार नाही तू आमदार हो, मला आमदार व्हायचं म्हणून लढायला चालू करा, काय फरक पडत नाही. तर ती भूमिका घेऊन काम करायला लागेल. ज्याला माहिती आपल्याला कुठं जायचंय त्यालाच वाट सापडेल. ज्याला माहितीच नाही कुठं जायचं त्याला वाट सापडायचा, वाट शोधायचाही विषय येतो. त्यामुळे आपल्याला कुठं जायचं हे माहिती असलं पाहिजे, आपल्याला काय करायचं हे माहिती असलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी प्रचंड ऊर्जा आपल्यात असली पाहिजे. ऊर्जा सगळ्यातच असते, पण त्या ऊर्जा आपल्यामध्ये आहे, तिचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. त्याला अनेकदा वापर आपला अनेक ठिकाणी होतो, वेगवेगळ्या ठिकाणी. जर वापर चांगल्या ठिकाणी झाला तर मला वाटते काही अडचण येत नाही. तेव्हा आपण ती भूमिका ठेवावी, ताकदीनं काम करावं, लोकांच्या सेवेत राहावं, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आला, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. युथ NSUI ला, खास करून युथ काँग्रेसला मी एवढंच सांगेन की लोकांच्या मध्ये पोहोचा. राहुलजींचं मला सांगितलंय गावागावात जावा म्हणून राहुलजीने सांगितलं. तर गावागावात पोहोचा, गावागावात आपली भूमिका मांडा, लोकांच्या मध्ये परत 5 माणसं पुढे असू दे, 5 माणसं पुढे असू दे, कधी माणसं पुढे जाईल म्हणून थांबू नका, कमीपणा वाटून देऊ नका. त्या 5 माणसाला तुम्ही तुमची भूमिका जर पटवून देऊ शकता, त्या 5 मधल्या 3 लोकांना जर आपली भूमिका पटली तर ती 3 लोक पुढे जाऊन 30 लोकांना सांगतील तुमची भूमिका. त्यामुळे समोर किती लोक आहेत हे बघू नका, लोकांच्या समोर जाऊन आपलं मत मांडायला शिका. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मला आज बरं वाटलं की आमच्या युती बरं कशाच्या निमित्तानं आला आहे म्हणून. आपण NSUIचं आहे का नाही मला माहिती नाही, NSUIचं आहात का नाही माहिती नाही, मेंबरशिप आहे का नाही माहिती नाही, पण किमान तुम्ही काँग्रेस कमिटीत पाऊल ठेवलं हे सुद्धा आपलं स्वागत करतो. असंच संघटनेच्या कामात आपण
काँग्रेसची संस्कृती नुसती नाही याचं ही संस्कृती आपल्याला बदलायला लागेल. ठीक आहे, यातूनच मोठ्या करत असतात. पाठीमागे सोनिया गांधी, पलीकडे आपल्याला राष्ट्रपती दिसत आहेत, तिकडे इंदिरा गांधी दिसतात. या देशातली आजपर्यंतचा सगळ्यात कणखर पंतप्रधान या देशाला कोण मिळाला असेल ती महिला.